नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो विषय आहे कायदा. कायदा म्हणजे फक्त जाडजूड पुस्तकं नाहीत, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातातलं एक सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आहे. चला तर मग सुरू करूया. हे वाक्य बघा आणि कायम लक्षात ठेवा. कायद्याचं ज्ञान असणं म्हणजे फक्त स्वतःचं संरक्षण करणं नाही, तर ते आपल्या लोकशाहीचं संरक्षण करणं आहे. जेव्हा प्रत्येक नागरिक आपल्या हक्कांसाठी जागरूक असतो, तेव्हाच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते. आता हा आकडा बघा, जरा धक्कादायक आहे नाही का? एका अहवालानुसार तब्बल 90% पोलीस अत्याचार फक्त आणि फक्त एका कारणामुळे होतात. ते म्हणजे सामान्य नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकारच माहीत नसतात. विचार करा, फक्त माहिती नसल्यामुळे किती मोठं नुकसान होतंय. पण मग यावर उपाय काय? घाबरू नका, या समस्येवर एक ठोस उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे कायदा स्वतः. कायद्याला एक क्लिष्ट किचकट गोष्ट न समजता त्याला एक असं शस्त्र समजा जे प्रत्येक नागरिकाला ताकद देतं. कसं? तेच आज आपण पाहणार आहोत. तर हे BNSS म्हणजे नेमकं काय आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. हा तो नवीन आधुनिक कायदा आहे जो जुन्या CRPCची जागा घेणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही 3 नियमावली आहे जी पोलीस आणि कोर्टाचं कामकाज कसं चालेल हे ठरवते. आणि हो, हे नियम सगळ्यांना पाळावीच लागतात, अगदी पोलिसांना सुद्धा. हे चित्र बघा. एका बाजूला आहेत पोलीस, ज्यांना कायद्याचं प्रशिक्षण मिळालेलं आहे, ज्यांच्या पाठीशी सरकारची ताकद आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोण? एक सामान्य माणूस, आपल्यासारखा, ज्याला कायद्यातलं फारसं काही माहीत नाही आणि जो अनेकदा एकटा असतो. हेच आहे शक्तीचं असंतुलन. पण कायद्याचं ज्ञान हीच ती गोष्ट आहे जी हे असंतुलन दूर करते आणि आपल्यासाठी एका ढालीसारखं काम करते. बरं, मग आता आपण एका सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आयुष्यातला एक सगळ्यात नाजूक क्षण असतो, तो म्हणजे अटकेचा. या क्षणी शांत राहून आपले अधिकार वापरणं खूप खूप महत्त्वाचे आहे. बघूया की अटकेच्या वेळी प्रत्येक नागरिकाला काय माहीत असायलाच हवं. जर कधी अशी परिस्थिती आली तर सगळ्यात आधी शांत राहा आणि घाबरू नका. या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या करा. पहिलं, मला अटक का करत आहात हे विचारा. दुसरं, अरेस्ट मेमो द्या अशी मागणी करा. तिसरं, माझ्या घरच्यांना किंवा मित्राला कळवा असं सांगा. आणि चौथं, मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे ही मागणी करा. हे आपले मूलभूत हक्क आहेत. अरेस्ट मेमो हे काही पोलीस आपल्यावर उपकार करत नाहीत, तो आपला हक्क आहे. आणि हा इतका महत्त्वाचा कायदेशीर कागद आहे की जर पोलिसांनी तो दिला नाही तर ती अटकच बेकायदेशीर ठरू शकते. त्यात अटकेची वेळ, तारीख आणि कारण स्पष्टपणे लिहिलेलं असणं बंधनकारक आहे. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तर कायद्यात एक खूप खूप महत्त्वाची तरतूद आहे. कायद्यानुसार मॅजिस्ट्रेटच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी अटक करता येत नाही. हा एक असा नियम आहे जो कुणीही तोडू शकत नाही. अटकेनंतर येतो तो पुढचा टप्पा, FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. अनेकांना पोलीस स्टेशनची पायरी चढायलाच भीती वाटते, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की FIR दाखल करणं हा आपला कायदेशीर हक्क आहे. पण अनेकदा काय होतं, आपण तक्रार घेऊन जातो आणि पोलीस म्हणतात FIR नाही घेता येणार. असं तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीत कोणासोबत झालंय का? ही खूप सामान्य गोष्ट आहे. अशावेळी अनेक जण निराश होऊन घरी परत येतात, पण तसं करण्याची अजिबात गरज नाही. अशावेळी हार मानून गप्प बसायचं नाही. आपल्याकडे कायदेशीर मार्ग आहेत. ऐका, त्याच अधिकाऱ्याला लेखी तक्रार द्या. तरीही काम झालं नाही तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे SP किंवा DCPकडे लेखी तक्रार करा. आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे थेट मॅजिस्ट्रेटकडे तक्रार दाखल करता येते. एक गोष्ट लक्षात ठेवा, गंभीर गुन्ह्याची FIR न नोंदवणं हा त्या पोलीस अधिकाऱ्यासाठी शिक्षापात्र गुन्हा आहे. म्हणूनच ही गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. FIR नोंदवणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि आपला हक्क आहे. ते आपल्यावर कोणतेही उपकार करत नाहीत. नेहमी स्वतःला सांगा, कायदा माझ्या बाजूने आहे. आता आपण एका अशा विषयावर बोलूया जो खूप गंभीर आहे, तो म्हणजे पोलीस कोठडीतील अत्याचार. याविरुद्ध आपलं संरक्षण कसं करायचं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हे अगदी स्पष्ट आहे, यात कोणतीही शंका नाही. पोलीस मारहाण किंवा जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला लावणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आपलं संविधान आर्टिकल 21 आपल्याला जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क देतं. त्यामुळे कोठडीतली हिंसा हा एक गंभीर गुन्हा आहे. आणि दुर्दैवाने जर असं काही घडलं तर गप्प बसू नका. जेव्हा तुम्हाला कोर्टात मॅजिस्ट्रेटसमोर उभं केलं जाईल तेव्हा हिम्मत करून त्यांना सगळं सांगा.
तात्काळ वैद्यकीय तपासणीची मागणी करा. वेळ, ठिकाण आणि त्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवा आणि सुटल्यानंतर त्या अधिकाऱ्याविरुद्ध FIR दाखल करा. तुमची एक तक्रार व्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. हे वाक्य म्हणजे या सगळ्याचा सार आहे. खरी ताकद पोलिसांमध्ये नाही, खरी ताकद कायद्यात आहे. आणि जेव्हा तुम्ही कायद्याच्या बाजूने उभे राहता तेव्हा तुम्हीच सर्वात शक्तिशाली असता. आणि शेवटी हे सगळं आपण का करतोय? कारण एका व्यक्तीची जागरूकता ही फक्त त्याची स्वतःची ताकद नसते, तर ती थेट आपल्या देशाच्या लोकशाहीच्या मजबूतीशी जोडलेली असते. कारण एक जागरूक नागरिकच मजबूत लोकशाहीचा खरा पाया असतो. हा तर कायद्यातला एक सुवर्ण नियम आहे असं समजा. अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर करणं बंधनकारक आहे. हा नियम पोलिसांच्या अधिकारांवर एक महत्त्वाचा अंकुश ठेवतो आणि बेकायदेशीर अटकेला आळा घालतो. आणि जाता जाता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या आजूबाजूला अन्याय होतो आणि आपण गप्प बसतो तेव्हा आपण नकळतपणे त्या अन्यायाला साथ देत असतो. आपलं मौन ही त्या अन्यायाला दिलेली मूक संमती असते. तर मग सांगा, आपली लोकशाही वाचवण्यासाठी, तिला आणखी मजबूत करण्यासाठी तुम्ही कायद्याचं हे शस्त्र हातात घ्यायला तयार आहात का? हा प्रश्न फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. कारण एक जागरूक नागरिकच खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो.